इंडिगोने आपल्या जवळपास 1,000 फ्लाइट रद्द केलेल्या आहेत. आत्ता लेटेस्ट न्यूज पुण्यावरून आलेली आहे. पुण्याच्या एअरपोर्टवर इंडिगोच्या जवळपास 50 फ्लाइट्स रद्द झालेल्या आहेत. पॅसेंजर जर बघितले आपण इंटरनॅशनल प्रवास करणारे किंवा इंडियन पॅसेंजर हे मागचे 2 ते 3 दिवस एअरपोर्टवर अडकून बसलेले आहेत. तर या क्रायसिसला जबाबदार कोण आहे? हे क्रायसिस जो आहे, तो मॅन मेड आहे का? आपण जाणून घेऊया. सुरुवातीला आपण बघूया, की मागच्या 15 दिवसाआधी एक सॉफ्टवेअर अपडेट होणार होतं प्रत्येक एअरक्राफ्टमध्ये, फ्लाइटमध्ये. तर ते सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी जवळपास 24 घंटे ते 48 घंट्याच्या मध्ये कालावधी लागणार होता. त्यामुळं काही फ्लाइट रद्द होणार होत्या. ही न्यूज जी आहे, ती सगळ्या एअरलाईन्स कंपन्यांना माहीत होती. त्यामुळे त्याची पूर्वतयारी त्यांनी केली नाही. दुसरं रिझन महत्त्वाचं काय आहे, की गव्हर्नमेंटनी काही नवीन रूल लागू केले आहेत, की वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन करणं गरजेचं आहे एअरलाईन कंपन्यांमध्ये. तर त्याच्यामध्ये काय आहे, की जवळपास 8 दिवसाची म्हणजे 8 तासाची ड्युटी जी आहे, ती झाल्यानंतर जवळपास 48 अवर्सची त्यांना सुट्टी देण्यात यावी. अशा गोष्टी भरपूर इम्प्लिमेंट केलेल्या आहेत त्या जी-आरमध्ये. त्यामुळं काय झालं, की जे इंडिगोचा स्टाफ होता, जो कॅबिन क्रू होता, तो जवळपास सुट्टीवर गेलेला आहे. त्यामुळं एम्प्लॉयीची कमी निर्माण झाली. त्यातल्या त्यात काही सॉफ्टवेअर अपडेट करायचे होते. त्यामुळं भरपूर साऱ्या फ्लाइट यांना रद्द कराव्या लागल्या. तर आता हा जो प्रॉब्लेम आहे, या दोन्ही न्यूज एअरलाईन कंपन्यांना आधीच माहीत होत्या. तर हे मुद्दाम करण्याच्या मागे दृष्टिकोन काय असेल, की सरकारने तो जो जी-आर आणलेला आहे, तो वापस घेतला पाहिजे. जर तो जी-आर लागू झाला, तर प्रत्येक एअरलाईन कंपन्यांना त्यांचा स्टाफ वाढवावा लागेल, त्यांना एक्स्ट्राची सॅलरी द्यावी लागेल. एअरलाईन बिझनेस जर बघितला इंडियामध्ये, तर तो पहिलेच एअरलाईन बिझनेसमधनं प्रॉफिट कमवणं थोडं मुश्किल आहे. इंडिगोमध्ये जवळपास 60% इंडिगो आपल्या इंडियामध्ये बिझनेस करतंय. त्याचा बिझनेस शेअर जर बघितला आपण तर जवळपास 60% आहे. म्हणजे मोनोपॉली असल्यासारखीच आहे इंडिगोची. त्यामुळं सरकारने आणि इंडिगो एअरलाईन्स कंपन्या या दोन्ही जणं या क्रायसिसला जिम्मेदार आहेत आणि याच्यामध्ये भरडला जातोय सामान्य माणूस. एअरपोर्टवरचे तुम्हाला Instagramला व्हिडिओ येत असतील, की तोडफोड चालू आहे, बाकी सगळ्या गोष्टी चालू आहे. प्रत्येकाने व्हिसा काढलेला असतो, कुणी टुरिस्ट व्हिसा काढलेला असतो. प्रत्येकाचं याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. आता लेटेस्ट न्यूज इंडिगोकडनं आलेली आहे, की ज्यांच्या फ्लाइट कॅन्सल झालेल्या आहेत, त्यांना येणाऱ्या 24 तासामध्ये रिफंड अमाउंट मिळणार आहे. तर अशा महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशनसाठी आणि जे काही तथ्य आहेत, ते खरं सांगणार हे एक चॅनल आहे. त्यामुळे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. धन्यवाद.